तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन रानभाज्यांच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, सध्या आपले बरेचसे व्हिडिओ रानभाज्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत। तर तुम्ही अजूनही बघितले नसतील तर चॅनलवर जा, पहिले व्हिडिओ बघा आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब जर नसेल केलं तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। तर चला तर मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ। आज पुन्हा एकदा सकाळी तुमच्यासाठी एक माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ घेऊन येतोय रानभाजी। या रानभाजीचं नाव आहे मित्रांनो कुरडू। तर खूप छान आणि सुंदर अशी कुरडू नावाप्रमाणेच थोडीशी कडसर अशी रानभाजी आहे, पण ती चांगल्या पद्धतीने बनवल्यास कडू लागत नाही आणि अतिशय आयुर्वेदिक अशी रानभाजी आहे। अनेक आयुर्वेदिक असे तिचे फायदे आहेत, ते फायदे आपण जाणून घेणार आहोत। चला तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा, तुम्हाला दाखवतो रानभाजी कुरडू मित्रांनो। त्याची रेसिपी पण तुम्हाला याच व्हिडिओद्वारे बघायला भेटेल, त्यामुळे कुठेही जाऊ नका, व्हिडिओ कंटिन्यू बघा। आणि पुन्हा एकदा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब मात्र नक्की करा। चला, तर ह्या सुंदर आपला छोटासा शेत आणि पावसाला सुरुवात झाली। आता परत पाऊस, काय पावसाचा अंदाज कळत नाही, येतो कधी जातो। ते डांगराचा वेल लावलेला आहे, मस्तपैकी डांगर झालंय। आणि हे आपलं सेंद्रिय भात गांडूळ खत टाकून आपण यावर्षी चांगला 90% सेंद्रिय करण्याचा प्रयत्न केलाय आणि चांगला भात आलाय। पण एवढा काही खास का नाही आला तर आपण लगेच सेंद्रिय चांगले उत्पन्न भेटणार नाही आपल्याला, पण तो हळूहळू आपल्याला चांगलं उत्पन्न नक्कीच या सेंद्रिय याच्यातून भेटणार आहे। चांगल्यापैकी काडी तयार झाली आहे, भरपूर सारे फुटवे आहेत आणि नक्कीच चांगलं पीक येणार आहे। भात पोटऱ्याच्या आसपास 15 दिवसात पोटऱ्यांमध्ये येणार आहे। तर असंच आपण सेंद्रिय शेती करण्याचा प्रामुख्याने आपला चांगलासा प्रयत्न आहे। हा दोरीत लावलेलं होतं हे भात, बऱ्यापैकी झालेलं आहे। इकडं हे पण छोटंसं, हे 2 वावर आपण 80-90% सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न केलाय। छान असं सकाळचं वातावरण आहे शेतातलं आपल्या। तर चला, रानभाजी कुरडू तुम्हाला जे आज दाखवायचे स्पेशली। तर ही रानभाजी मित्रांनो डोंगरामध्ये भेटते, रानामध्ये पण भेटते। सध्या ती आता शेतामध्ये पण भेटते आपल्या, कारण आपलं शेतच डोंगराच्या अगदी जवळ असल्यामुळं आपल्या बांधाला पण हे रानभाजी कुरडू आहे। तर हे छोटंसं इथं त्याची झुडपत गवत प्रकारातली जी वनस्पती आहे बघा, रानभाजी कुरडू। एकदम चविष्ट, चवदार आणि अनेक आयुर्वेदिक फायदे असणारी ही कुरडूची इथं 2-3 ठोंब आहेत आपल्या बांधाला। तर ही भाजी आपण तर कुरडू या वनस्पतीमध्ये आपल्याला सर्वसाधारण 2 प्रकार आढळून येतात। ही आहे लांब पानाची झाड झुडूप आणि अजून गोल पानाचा झुडूप, असं 2 प्रकारात ही वनस्पती आपल्याला आढळून येते। ही वनस्पती आपल्याला पडीक मालरान असेल, बांध असेल, आपला डोंगरावर असेल, अशा परिसरामध्ये दिसून येते। आता आपला हा समोरचा बांध आहे, या बांधावर आपल्याला पडीक जागेमध्ये ही दिसून आलेली आहे। याचा अजून आपल्याला सांगायचं झालं तर ही आपण बघितली आता। तरीची अशी कोवळी पानं आपल्याला भाजीसाठी उपयुक्त असतात, ती आपल्याला तोडून घ्यायची आहे बघा। हे असे तोडायचेत। वर्षातून आपण 1-2 वेळेस ही रानभाजी नक्की खात असतो। तुम्ही पण मित्रांनो ही रानभाजी खात जा, आयुर्वेदिक असे फायदे तिचे। चला, अजून शोधायचे आपल्याला। याला अजून राहिले कोवळे शेंड आहेत,
मस्त धुवून घ्यायला लागलं, कारण ही थोडीशी आळे लागली याला आणि शेळी ना खाल्यामुळं जास्त नाही भेटली, तर त्याला पुढच्या बांधाला नक्कीच आपल्याला अजून भेटणार आहे. तर आपण लांबट पानाचे जे कुरडूचं झाड बघितलं, आता दुसरं झुडूप आपण या बांधावरती आपल्या त्याला गोल पानत असे दोन प्रकारच्या दोन्हींची पण भाजी बनवली जाते. झाडं जरी वेगवेगळी असली भाजी सारखीच लागते. बघा ह्या बांधाला इथं वरती गोल पानाची झुडपाचं असं गोल पानं त्या बघा इथं तुम्हाला ही गोल पानं दिसत असेल. हे कुरडूचं गोल पाण्यात हा दुसरा प्रकार कुरडूच्या वनस्पतीचा. अतिशय उपयुक्त आणि आयुर्वेदिक अशी ही रानभाजी आहे. तर हिला मित्रांनो गुलाबी रंगाची फुलं येतात, पांढरी आणि वरतून गुलाबी कवर असणारी फुलं या कुरडूला येतात. त्या फुलांची पण भाजी होते कवळी जेव्हा फुलं असतात, तशी गोल पानाची कुरडू. तर चला, अशी आपल्याला भरपूर सारे रानभाजी भेटले, अजूनही आहे. आपण तोडू जाऊयात घरी आता आपण. आणि ही रानभाजीची कशी रेसिपी आहे, कशी बनवतात, तुम्हाला नक्कीच या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा, स्किप न करता बघा. पुन्हा एकदा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा. चला जाऊयात घरी. पहिल्यांदा तर आपण घरी भाजी आणली आणि दोन्ही प्रकारची भाजी आहे बघा, लांबट पान आणि गोल पान दोन्ही भाजी आपण तोडली होती, ती परातीमध्ये काढून घेतली. तर आता आहे ती भाजी बारीक कापणार आहे. आयुर्वेदिक असणारी ही रानभाजी आपण उमून घेणार आहे पहिल्यांदा, कारण तिच्यावरती असणारे जीवजंतू ते सगळं आपण स्वच्छ धुवून मग ती उमून घेणार आहे. बघा अशी बारीक बारीक कापून घ्यायचं आईचं काम चालेल. तर या रानभाजी आयुर्वेदिक तुम्हाला उपयोग सांगायचे ठरले तर ही रानभाजी ही वनस्पती जी आहे कुरडू ही थंड गुणधर्माची असल्याने शरीरातली जी आपली उष्णता आहे ती कमी करण्याचं काम ह्या रानभाजीमध्ये आहे. मित्रांनो कुरडू ही रानभाजी आहे बघा, बारीक बारीक अशी आपल्याला पहिल्यांदा घरी आणून कापून घ्यायची आहे, जेणेकरून ती आपल्याला शिजण्यासाठी आणि बनवण्यासाठी एकदम सोयीस्कर होईल. बघा बारीक बारीक असे आपण काप करून घेतलेत भाजीचे. तर ह्या रानभाजीमध्ये मित्रांनो लोह, झिंक, पोटॅशियम अशी मोठ्या प्रमाणात खनिजं असतात. तर त्या खनिजांमुळे काय होतं मित्रांनो, आपल्या शरीराला ती खनिज योग्य प्रमाणात ह्या रानभाजीमुळे भेटतात. तर अशी ही रानभाजी अतिशय उपयुक्त गुणकारी अनेक आपले रानभाजीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. तर मित्रांनो ज्या चॅनलवरती जा तुम्ही आणि आपले व्हिडिओ बघा. व्हिडिओ जर आवडत असतील तर कॉमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर भाजी आपली कापून झालेली, तर मस्तपैकी कढई ठेवली चुलीवरती आणि त्यामध्ये थोडंसं तांब्या भरून पाणी टाकलं, कारण ही भाजी आपल्याला उकळवून घ्यायची आहे. उकळवून घेतल्यामुळे तिच्यावरती जे किडे मकोडे असतात ते सगळं निघून जातं. आणि ही कुरडू या नावातच कडू असा शब्द आहे मित्रांनो, त्याच्यामुळे ते कडूपणा पण तिचा निघून जातो. त्याच्यामुळे ही रानभाजी आपण आता आईने कढईमध्ये टाकलेली आहे. तर चला बघूयात आपण आता हिला थोडासा 10-15 मिनटं शिजवायला वेळ लागेल, उमून घ्यायला लागेल आपल्याला. मग ती लवकर कशी उमेल यासाठी आपण गावाकडे झाकण ठेवतो. तर आपण त्याच्यावरती छोटीशी प्लेट आहे ती झाकण ठेवू, जेणेकरून आपली भाजी लवकर शिजणार आहे. अशी 5-10 मिनिटांनी आपली भाजी एकदम उमून मोकळी आहे बघा. झाकण ठेवून झालं, थोडीशी चाफून बघावं लागेल, तर आई ते बघून घेईल शिजली का नाही. ते बघा अशी एकदम परतवून घेतली, ती उमून घ्यायचं काम झालं. अजून बनवायला आपल्याला वेळ आहे. तर शिजली का नाही आई ती बघते. तर अजून थोडीशी त्याला कसं आहे, त्याच्यामुळं आईने परत एकदा झाकण ठेवले. तर फायनली आपली ही रानभाजी उमून झालेली आहे. अजून बनवायला आपल्याला अजून वेळ आहे. बघा अशी तिचा रस निघालाय जो काळा काळा, तो कडसरपणा आहे तो निघून जातोय. तर मस्त छान पीक आहे आपली ही कुरडूची रानभाजी शिजून तयार आहे बघा. बोटावर घेतल्या तर लगेच कळतं आपल्याला. तर आता ही रानभाजी आपण तिच्यामध्ये थंड पाणी टाकून तिचे मुटके बनवून मग ती बनवणार आहे. चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो. पाणी इळून घ्यायचं काम चाललं आईचं. आणि सुंदर अशी हिच्या बिया पण उपयोगात मित्रांनो. ही रानभाजी आपल्याला मुतखडा असेल, लघवीचे काही आजार असतील तर ही रानभाजी त्यावरती पण अतिशय गुणकारी, खूपच अशी तिचे आयुर्वेदिक आणि औषधी उपयोग असणार ही रानभाजी. गरम असल्यामुळे तिच्यामध्ये पाणी टाकले, थंड पाणी आईने, आणि आता ती आपल्याला पिळवून घ्यायची. तर
तोपर्यंत चूल पेटवलेली मस्तपैकी जाळ झालेला आहे. तर चुलीवरती आपल्याला कढई ठेवायची आहे. आता मस्तपैकी ही रानभाजी जी आहे ती थंड पाणी टाकून पिळवून घेणार आहे. म्हणजे धुवून घ्यायची एक प्रकारे मस्तपैकी पिळून. हे बघा तिचा जो कडसरपणा आहे तो निघून जातो आणि आपली भाजी पण स्वच्छ होते मित्रांनो. तत्पूर्वी अजून एक तुम्हाला या रानभाजीचा उपयोग सांगतो. या रानभाजीच्या ज्या बिया असतात मित्रांनो, त्यांची जी पावडर तयार करून आपण ती जर साखरेमध्ये घेतली, खडी साखरेबरोबर खाल्ली, तर आपली जी कामशक्ती आहे मित्रांनो, ती शक्ती पण वाढण्यास या रानभाजीचा अतिशय चांगला असा उपयोग आहे. अशी मुटके करून घ्यायचं काम चाललं. आता तिच्यातला जो पाणी शिल्लक होतं ते काढून आपण आता आपली रानभाजी शिजून तयार आहे. फक्त आता आपल्याला तिला फोडणी द्यायची. रानभाज्यांना तर तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो, फोडणी द्यायला कोणत्याही मसाल्याची गरज नसते. मीठ आणि मिरची टाकली आणि हळद टाकली तर आपली रानभाजी तयार होते. बघा मस्तपैकी भाजी शिजल्यामुळं भारी भाजी झाली. मस्तपैकी कढई ठेवली चुलीवरती आता आईने. तत्पूर्वी आपली जी मुटके केलेली भाजी होती, चिकट भाजी असल्यामुळं ती एकमेकाला लटकून राहते. आपल्याला बनवताना ती सुटसुटीत झाली पाहिजे खाण्याला, त्यामुळे आईने ती फोडून घेतली. मस्त कढई तापली होती. हे बघा तिच्यात अजून पाणी होतं. तर आई बोलती तोपर्यंत आपण तिच्यात आपली मिरची टाकून घेतली पहिल्यांदा, त्यानंतर हळद आणि चवीनुसार मिरची, हळद आणि मीठ. आपल्या ह्या 3च मसाल्यांमध्ये आपली रानभाजी तयार होणार आहे. रानभाजीला कोणत्याही प्रकारच्या मसाल्यांची गरज नसते मित्रांनो. तर त्याच्यात चवीनुसार थोडंसं मीठ टाकून ही रानभाजी आपली तयार होणार आहे. तर नक्की ही रानभाजी आपल्या आहारामध्ये मित्रांनो जवळपास आली पाहिजे, कारण भरपूर सारे आयुर्वेदिक उपयोग आहे. तर कढई तापली होती एकीकडे. तर कांदा त्याच्यामध्ये आईने टाकलेला आहे. कांदा टाकून कांदा परतवून घेऊयात. मग आपल्याला रानभाजीच्या पुढची प्रोसेस बघायची. तर कांदा पण चांगलासा गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे. थोडंसं तेल टाकलं आहे आणि कांदा. तर मस्तपैकी कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. हे बघा तेल तापलेलं आहे. तर इकडे आपली जी रानभाजीमध्ये आपण मीठ आणि मिरची टाकली होती, हळद, तर ती आपल्याला कढईमध्ये टाकल्यानंतर आपल्या जी कलथी ढवळणी आहे त्याने एकजीव होणार नाही. त्याच्यामुळे आपण हातानेच त्याला मीठ, मिरची, हळद एक प्रकारचे मॅरिनेट करून घेतले. आपण आतमध्येच मिक्स करून घेतले खालीच आपण. आता ही रानभाजी आपलं कढईत आपल्याला कांदा तेल टाकलेलं आहे आपण, त्याच्यामध्ये आपल्याला ही रानभाजी फक्त परतवून घ्यायची की आपली रानभाजी तयार होणार आहे. हे बघा कांदा इकडे तापलेला आहे, गरम झालेला आहे. त्याचा कलर हळूहळू ब्राऊन होत चाललेला आहे. तर याच्यामध्ये मस्तपैकी परतवून झाल्यानंतर आपल्याला ती रानभाजी आपण जी आता बनवली ती याच्यामध्ये ॲड करायची. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो त्याच्या प्रतिक्रिया नक्कीच देत चला. हे बघा तेल गरम झालं आहे, कांदा गरम झाला आहे आणि त्याच्यामध्ये आपण जी हळद, मीठ, मिरची टाकून मॅग्नेट करून ठेवलेली रानभाजी कुरडू होती ती आपण या तेलामध्ये ॲड केली आणि ती एकजीव परतवून घ्यायचं काम चालू आहे. तर अशी एकदम साधी, सोपी आणि कोणत्याही मसाला न वापरता बनवणारी ही आयुर्वेदिक रानभाजी कोरडू आहे. मुतखडा असेल, लघवी असेल, अनेक विकार असतील आपल्या शरीरातली, कामशक्ती वाढवणे असतील, अशा अनेक विकारांवर उपयुक्त अशी ही रानभाजी कोरडू आहे. नक्की आपल्या आहारामध्ये घ्या मित्रांनो. चांगले तिचे आयुर्वेदिक फायदे आपल्याला जाणवतील. नक्की पाऊस पडला तर आपल्याला ही रानभाजी आपल्या परिसरामध्ये आढळून येते. तर अशी रानभाजी कोरडू मित्रांनो आपली तयार आहे. तर चला मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थोड्या वेळासाठी ही रानभाजी आपण उमून ठेवतोय. थोडी म्हणजे शिजून तर झालेली आहे आपली. पुन्हा एकदा हलकंसं झाकण ठेवून त्याला वाफ दिली तर एकच नंबर आपली ही रानभाजी तयार आहे बघा. तर चला मित्रांनो, एकदम झकास आणि सुपर दिसायला जशी रानभाजी आहे तशीच खायला पण हिची चव एकदम भन्नाट अशी चव आहे मित्रांनो. कांदा आणि तेल, मीठ, मिरची टाकून आपण बनवलेली ही रानभाजी आपण या मित्रांनो आपण टेस्ट करून बघूयात चपातीसोबत कशी लागते ही रानभाजी.
एवढा मस्त एकपैकी दिसायला जशी छान आहे तशी एक नंबर रानभाजी झाली मित्रांनो. तर कशी वाटली तुम्हाला ही रानभाजी नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो. चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.